नमस्कार. कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकदम रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला. एक अतिशय सिक्रेट इन्ग्रेडियंट आपण यामध्ये मसाला वापरणार आहोत आणि घरगुती साहित्यातूनच आपण हे बनवणार आहोत. एकदम हॉटेल स्टाईल जी ग्रेव्ही होते तशीच ग्रेव्ही कशी बनवायची हेही मी यामध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लगेच किचनमध्ये जाऊया आणि आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. इथे पहा, एक अर्धा कप मी काजू घेतलेले आहेत. 10 ते 15 काजू मी असे इथे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले होते 1 तासभर. छान असे भिजवून घेतलेले काजू आहेत. 2 मोठ्या आकाराचे मी कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. आलं, लसूण, कोथिंबिरीची देठं आहेत आणि 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. तर सर्वात प्रथम आपण जे काजू आपण घेतलेले आहेत ते भाजून घेणार आहोत तेलावरती. एक 35 ते 40 काजू मी इथे वापरलेले आहेत. व्यवस्थित आपल्याला हे तेलावरती मंद आचेवरती छान भाजून घ्यायचे. पाहू शकता काजूचा कलर चेंज झालाय. आपण आता काजू काढून घेणार आहोत. आता त्याच कढईमध्ये आणखी थोडंसं 1 चमचाभर मी तेल घालणार आहे आणि यामध्ये आपल्याला आता मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर सर्वात अगोदर मी इथे कांदा घालणार आहे आणि कांदा आपल्याला फार लाल करायचा नाही आहे. कांद्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही. कांद्याचा कलर जर आपण लालसर केला तर त्याची चव ही कडवट लागू शकते. पाहू शकता असा हलकासा गुलाबी कलर आला की यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या, आलं आणि लसूण घालणार आहेत. आलं आणि लसूण आपण जास्त वापरलेलं नाही, ते थोडंसं वापरायचं आहे आणि हे अगदी 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण हा टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो आपण मोठे 2 टोमॅटो वापरलेत म्हणजे आपल्या ग्रेव्हीला असा जरा टँगीपणा येईल. टोमॅटो हे आपल्याला छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जे भिजवलेले काजू आहे ते घालून घ्यायचे. तुम्ही तुमच्याकडे मगजबी असेल तर तुम्ही त्या मगजबीचा वापरही करू शकता. मगजबी नसेल तर तुम्ही भिजवलेले तिळाचा वापर करू शकता. आता आपण एक कोथिंबिरीची देठे घेतलेले आहेत. याने टेस्ट खूप छान येते आणि आपण रेस्टॉरंट स्टाईल काजू करी बनवतो तर त्यामध्ये कसुरी मेथीचा वापर हा आवर्जून केला जातो. त्यामुळे त्याच्या ग्रेव्हीची टेस्ट ही अतिशय छान येते. व्यवस्थित आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि हे पूर्ण थंड करून याची पेस्ट तयार करून घेणार आहोत. याची आपण छान पेस्ट तयार केलेली आहे. तुम्ही जर बेडगी मिरची असेल तर तुम्ही ह्या मसाल्यामध्ये त्या बेडगी मिरचीचा वापर करू शकता. त्याने कलर खूप छान येतो. आता कढईमध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आपण आता बेडगी मिरचीचा वापर केला नव्हता तर यामध्ये आपण 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे. त्याचा वापर करायचा आहे आणि हलकंसं एक अर्धा मिनिट फक्त आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये आपण जो तयार केलेला वाटण आहे ते संपूर्ण वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे. जर तुम्ही मसाल्यामध्ये बेडगी मिरचीचा वापर केला तर तुम्हाला अशी वरून तेलामध्ये मिरची टाकण्याची आवश्यकता नाही. याने काय होतं तेलामध्ये मिरची टाकल्याने काय होतं तर कलर आपल्या ग्रेव्हीला खूप छान येतो. हे व्यवस्थित आपल्याला एक 2-3 मिनिट परतून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित परतून झालं की यामध्ये आपण आता उरलेले जे मसाले आहेत ते घालून घेणार आहोत. सर्वात प्रथम आपण पाव चमचा हळद घालायची. 1 चमचा धनेपूड आहे. 1 चमचा मी इथे आपला घरगुती जो मसाला असतो गरम मसाला तो घातलेला आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला याला तेल सुटेपर्यंत छान मसाला परतून घ्यायचा आहे. जितका मसाला तुम्ही छान परतून घ्याल तेवढं तुमच्या भाजीची टेस्ट छान येते. पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला. कलर पाहू शकता तुम्ही किती सुंदर कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. सुरुवातीला मी इथे 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि गरम पाण्याचाच वापर करायचा आहे आपल्याला. थंड पाण्याचा वापर आपण करणार नाही आहोत.
अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे ज्या मी नवीन नवीन रेसिपीज टाकत राहील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. पाहू शकता एकदम थिक झालेली आहे ग्रेव्ही. यामध्ये आपण आणखी पाण्याचा वापर करणार आहोत आणि व्यवस्थित आपल्याला आता ही ग्रेव्ही उकळून घ्यायची आहे. यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालायचंय आणि छान ग्रेव्ही आपल्याला एक 5 मिनिट उकळून घ्यायचे. काजू घातलेले आहेत आणि अर्धे काजू आपण असेच ठेवणार आहोत डेकोरेशनसाठी. आता याला झाकण ठेवायचंय आणि 5 ते 7 मिनिट आपल्याला ही ग्रेव्ही छान उकळून घ्यायची आहे. एक 5 ते 6 मिनिटानंतर पाहूया. पाहू शकता आपली ग्रेव्ही अतिशय छान झालेली आहे. मस्त थिकनेस आलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आपली भाजी इथे रेडी झालेली आहे. यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत आणि लास्टला आपण जो सिक्रेट मसाला आहे, हा किचन किंग मसाला, हा आपल्याला इथे अर्धा चमचा वापरायचा आहे, म्हणजे आपल्या ग्रेव्हीची टेस्ट ही आणखीनच छान होईल. अशाच पद्धतीने आपला हा काजू मसाला इथे तयार झालेला आहे, अगदी रेस्टॉरंट स्टाईल. यावर आपण आता डेकोरेशनसाठी जे काजू ठेवले होते शिल्लक, ते काजू आपण इथे घालून घेणार आहोत. पाहू शकता कलर, तुम्ही पाहू शकता दिसायला खूप सुंदर झालेली आहे आणि थिकनेस पाहू शकता एकदम मस्त असा याला थिकनेस आलेला आहे. तर तुम्ही ही भाजी रोटी, चपाती यासोबतही खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला नक्की कमेंट करा. भेटूया परत पुन्हा अशाच एका मस्त चमचमीत रेसिपीसहित. धन्यवाद.